5वी इंग्लिश मिडियम स्कॉलरशिपचा पेपर ऑलरेडी आपण सोडून घेतला होता, परंतु तो लाईव्ह सेक्शन मध्ये झाला होता. व्हिडिओ सेक्शन मध्ये आपला हा व्हिडिओ नव्हता. त्यावर एक व्हिडिओ आम्ही केला होता, पण त्याच्यामध्ये जे क्वेश्चन पेपर आहे ते खूपच स्कॅन केलेले असल्यामुळे खूप खराब दिसत होतं. म्हणून आपण जो न्यू पेपर आलेला एकदम कोरा पेपर आहे याच्यावरती इयत्ता 5वी पेपर 1 आणि पेपर 2 इंग्लिश मिडियम हा स्कॉलरशिपचा पेपर पूर्ण आपण सोडून घेतोय. त्यामध्ये आपण जाऊया. तर त्याच्यामध्ये दिसतोय आपल्याला हा जो पेपर सेट आहे, हा जो पेपर सेट आहे हा पेपर सेट ए आहे इंग्लिश मिडियम. त्याच्यामध्ये आपण सोडून घेतोय. आपण याला बघू शकता, इझिली सापडून जाईल आपल्याला, एका पेजवरती हे सापडून जाईल. तर त्याच्यामध्ये हा जो आहे याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 पेपर सेट ए, ह्याच्यामध्ये आपण ह्याचं सोडूया पटकन. तर दिसते आपल्याला की याचे जे आन्सर होते, दॅट वॉज स्टेज नेम, सिलेक्ट द प्रॉपर फ्रेज टू फिलिंग द ब्लँक, क्वेश्चन नंबर 2 दॅट वॉज हिअर, ऑप्शन नंबर 4. देन जी कविता आलेली होती त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 3 कवितेसाठी उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 4 साठी उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 5 साठी उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 6 साठी उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. त्यानंतर ना आपल्याला माहिती ऍडव्हर्टाईज आली होती. ऍडव्हर्टाईजचं जे पेज आहे त्या ऍडव्हर्टाईज पेज वरती हे प्रश्न जे होते त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 7 याच्यावरती ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 8 यासाठी उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. त्यानंतर ऍडव्हर्टाईजचा जो प्रश्न आला होता मुलांना त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 9चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 10चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. आता हा जो पेपर आहे हा ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे, स्टेप बाय स्टेप सोडून घेतलेला आहे. फक्त तो व्हिडिओ आपल्या लाईव्ह सेक्शनच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, वाय आर द कस्टमर्स ॲज टू हरी अप, ऍडव्हर्टाईज पेजच्या पुढे. तो क्वेश्चन नंबर इथला जो आहे 11 नंबर याचा आहे ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 12 पुढचा आहे ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 13 याचं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 14 उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 15 याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. आणि त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 16ला आपण आलेलो आहोत. क्वेश्चन नंबर 16चं उत्तर आहे बीजचं सॉन्ग, ऑप्शन नंबर 1. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये पिक आउट द ऍडवर्ब इन द फॉलोइंग सेंटेन्स, हा जो एक प्रश्न क्रमांक 17 याच्यामध्ये हा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 18 चूज द करेक्ट ऑप्शन, त्याच्यामध्ये ऑप्शन होते जम्पिंग, कॅचिंग, प्लेइंग, थ्रोविंग. क्वेश्चन नंबर 18चं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. त्यानंतर कम्प्लीट द फॉलोइंग ट्री डायग्राम आलं होतं, त्याचं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. त्यानंतर क्वेश्चन नंबर 20चं जे उत्तर याच्यामध्ये राधा वॉज डिस्टर्ब्ड विथ दॅट डॅश, तो क्वेश्चन नंबर 20 उत्तर आहे 1 डिंग डॉंग. क्वेश्चन नंबर 21 त्याचं जे आन्सर आहे या ठिकाणी आहे ऑप्शन नंबर 4. then टायगर इंडिया, कांगारू ऑस्ट्रेलिया. कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स बाय सिलेक्टिंग करेक्ट ऑप्शन, ऑलवेज वॉक ऑन द फुटपाथ, ऑप्शन नंबर 2. त्यानंतर ना आपल्याला आलं होतं हे पिक्चर आलं होतं, तो पिक्चर वरून दिसते आपल्याला दिस इज द इंडिपेंडन्स डे, व्हॉट अदर कुड सेलिब्रेटेड, तो क्वेश्चन नंबर 25चं जे उत्तर आहे रिपब्लिक डे, ऑप्शन नंबर 4. त्यानंतर ना मॅथ्स सेक्शन मध्ये आपण आलेलो आहोत. तो मॅथ्स सेक्शन जो आहे त्याचा प्रश्न क्रमांक 26 त्याच्याकडे आपण जाऊया. प्रश्न क्रमांक 26चं या ठिकाणी उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. प्रश्न क्रमांक 27चं जे उत्तर आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 28चं या ठिकाणी जे उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 29 शेखर परचेस हाफ किलो टोमॅटो या प्रश्नाचं उत्तर आहे 29चं ऑप्शन नंबर 4. Then question number 30, vacation of 30 days for the school started on Monday 2nd May. Question number 30 याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 31 राहुल सोल्ड द मोटर बाईक, हा जो प्रश्न होता क्वेश्चन नंबर 31 याचं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. तर अशा प्रकारे याचे जे आन्सर्स आपण बघत आहे तुम्हाला हे दिसत असतील, हे सेट ए चे आहेत. तुम्ही सेम असंच एका पेजवर तुम्हाला हे सापडतील, हे सर्व सलग. त्याच्यामध्ये तुम्ही फक्त आन्सर टिक करून घ्या. त्यानंतर तुम्हाला ट्रायंगलचा जो ट्रायंगल मोजण्यासाठी असा एक प्रश्न आला होता, डायग्राम आली होती, तर तो प्रश्नाचं उत्तर आपण बघूया. त्याच्यामध्ये जो प्रश्न क्रमांक 32 आहे, हाऊ मेनी सरफेस आणि एजेस डज क्युबाइड हॅव, ऑप्शन नंबर 1. त्यानंतर ट्रायंगलचा प्रश्न आला होता त्याच्यामध्ये ऑप्शन नंबर 4. त्यानंतर क्वेश्चन नंबर 34 तो उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. त्याला तुम्हाला पिक्चोग्राफ आला होता, पिक्चोग्राफचं जे उत्तर आहे याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 35 आहे त्याचा ऑप्शन नंबर 3. देन पिक्चोग्राफचा पुढचा प्रश्न होता 30, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ पीकॉक ऍज कम्पेअर टू द टोटल नंबर ऑफ बर्ड्स, क्वेश्चन नंबर 36 त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. देन क्वेश्चन नंबर 37 पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल 38 सेंटीमीटर, ह्याच्यावर प्रश्न आला तो, त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. त्यानंतर एम बरोबर 4 आणि एन बरोबर 2, एम इंटू एन प्लस एम डिवाइड बाय एन, हा जो प्रश्न होता क्वेश्चन नंबर 45 ऑप्शन नंबर 2. त्यानंतर जॉर्ज हॅड 2 रिम पेपर्स आउट ऑफ विच he used 40 dozen papers. So how many papers are left? Question number 39 चं उत्तर आहे 3 gross, option number 4. Then 40 tens into 10 tens of question number 40 चं उत्तर आहे option number 2. त्यानंतर हा जो एक स्क्वेअर आला होता त्याच्यामध्ये तुम्हाला रेखांकित तुम्हाला फ्रॅक्शन काढावता शेडेड पोर्शनचा, तर क्वेश्चन नंबर 41 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. ते नेक्स्ट तुम्हाला रिकाम्या जागेत तुम्हाला चिन्ह भरायचे होते, क्वेश्चन नंबर 42 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. तर अशा प्रकारे
हे जे प्रश्न आहेत त्यामध्ये पिक्चोग्राफच्या पुढून आपण आलेलो आहे. पिक्चोग्राफच्या पुढचे जे प्रश्न आहेत आणि असा शेडेड पोर्शनचं फ्रॅक्शन काढा हे जे आहे तुम्हाला एका पेजवर सापडतील. सेम जर सेट असेल तर तुम्ही इझिली चेक करचाल. दुसरं असेल तुम्हाला फक्त पेज चेंज करून बघावं लागेल याचं उत्तर काय होतं. आणि आपण जे आज आन्सर बघतोय ऍक्युरेट बघत आहेत. एक दोन प्रश्न जे आपल्याला डाऊट होते ते पण आपण त्याच्याबद्दल क्लिअरिटीने हे दिलेले आहे सर्व गोष्टी याच्यामध्ये. त्याच्यामुळे आणि एकदम क्लिअर दिसते याच्यावर. त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपण परत एकदा केलेला आहे आणि तो आपल्या लाईव्ह क्लास सेक्शन मध्ये होता म्हणून आपण व्हिडिओसाठी तुम्हाला मिळण्यासाठी लगेच ह्याच्यामध्ये आपण एक करतोय. क्वेश्चन नंबर 43चं जे आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. देन आयुष परचेस ट्रॅक्टर हे जे प्रश्न होता क्वेश्चन नंबर 44 याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. देन क्वेश्चन नंबर 45 चं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. द क्वेश्चन नंबर 46 सई वॉक्स 5 राउंड्स ऑफ स्क्वेअर गार्डन याचं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. त्यानंतर रेल्वे ट्रेन लेफ्ट सांगली ऑन मंडे ॲट 10:20 इन द मॉर्निंग क्वेश्चन नंबर 47चं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. Then p+4 is odd number. What is the 7th consecutive even number after the p+4? Question number 48 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. Then question number 49 cupboard is sold at 5650. तो क्वेश्चन नंबर 49 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. Then how many 500 rupees note you will get you 40 notes of 200? तो क्वेश्चन नंबर 50 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. तो अशा प्रकारे आपण चेक करू शकता या प्रश्नांचे उत्तर. देन क्वेश्चन नंबर 51 विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय 17? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. देन शामराव परचेस ग्रोसरी ऑफ 1485 हे क्वेश्चन नंबर 52 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. देन नंबर डिवाइडेड बाय 25 टू गेट क्वेश्चन 26 अँड रिमाइंडर 2 क्वेश्चन नंबर 53 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. विच ऑफ द फॉलोइंग इम्प्रॉपर फ्रॅक्शन क्वेश्चन नंबर 54 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 55 इन अ गार्डन देर आर 450 ट्रीज तो क्वेश्चन नंबर 55 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. देन क्वेश्चन नंबर 56 द लेंथ ऑफ द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल इज 15 सेंटीमीटर क्वेश्चन नंबर 56 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. हाऊ मच मोर ऑर लेस द नंबर ऑफ डिव्हायजर ऑफ 60 क्वेश्चन नंबर 57 त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. अशा प्रकारे आपण चेक करू शकता या प्रश्नांची उत्तर. क्वेश्चन नंबर 58 हाऊ मेनी पेअर्स ऑफ को प्राईम नंबर्स देर आर इन द गिव्हन पेअर ऑफ नंबर्स त्याचा आहे ऑप्शन नंबर 1. देन व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट अंडरलाईन गिव्हन वर्ड क्वेश्चन नंबर 59 चं उत्तर ऑप्शन नंबर 4. देन ऍट हाऊ मेनी प्लेसेस शुड वी कट 56 मीटर लॉंग रोप क्वेश्चन नंबर 60 चं उत्तर ऑप्शन नंबर 3. देन क्वेश्चन नंबर 61 50% ऑफ 120 त्या क्वेश्चन नंबर 61 चं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. देन याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी किती तुम्हाला विचारलं होतं हाऊ मच इज द नंबर ऑफ ऍक्यूट अँगल इज मोर दॅन नंबर ऑफ ऍक्टोज अँगल. ही डायग्राम बघितली की आपल्याला समजून जाईल कोणत्या पेजवरती हा प्रश्न आहे. तो क्वेश्चन नंबर ह्या 62 उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. अशा पद्धतीने आपण स्कॉलरशिप पेपर 2 इंग्लिश मीडियम इयत्ता 5वी इंग्लिश मीडियम पेपर 2 कडे आता आपण जातोय. क्वेश्चन नंबर 1 उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह आपण त्याला धबधबा म्हणतो. विरुद्धातील शब्दांची अचूक जोडी कोणती त्यामध्ये प्रखर आणि सौम्य. 75 वर्ष पूर्ण झाल्यावर आपण त्याला जो याचा उत्तर आहे प्रश्न क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे सुवर्ण. दंड या शब्दाचा अर्थ होत नाही असा पर्याय कोणता प्रश्न क्रमांक 4 याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 5 जसे साधा बोळा तसे भोळा ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 6 दहाड धकट या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दचे 5वे अक्षर कोणते तो क्वेश्चन नंबर 6 उत्तर आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर 4. त्यांनी पुढे दिलेल्या वाक्यातील कोणत्या वाक्यात नाम आलेले नाही. त्याने गुढी उभारली आपण घरी हवे आम्ही गाणे म्हटले तू लवकर पोहोच तर याच्यामध्ये नाम आलेले नाही ऑप्शन नंबर 3. देन दिलेल्या वाक्यातील अद्विकी शब्दाचे लिंग मुळे सायंकाळ होतात गडाचे दरवाजे बंद झाले क्वेश्चन नंबर 8 त्याचा ऑप्शन नंबर 3. दिलेल्या विधानाचे क्रियापद ओळखा सकाळच्या वेळी पक्षी गातील सुरुवात क्वेश्चन नंबर 9चं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी नाम कोणते क्वेश्चन नंबर 10चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. पुढे दिलेल्या कोणत्या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम येईल क्वेश्चन नंबर 11चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. अशुद्ध शब्द पर्यायातून निवडा क्वेश्चन नंबर 12चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. देन क्वेश्चन नंबर 13 खेळातील स्वयंपाक कवितेतील कवी कोण आहेत क्वेश्चन नंबर 13चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. त्यानंतर जो उतार आला होता त्याच्यामध्ये निसर्गाची नानाविध रूपे क्वेश्चन नंबर 14 to 16 साठी हा उतारा होता. त्यासाठी इथं क्वेश्चन नंबर 14 उत्तरावरील जो पहिला प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 14 त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 15 कपडे तयार करण्यासाठी उताराच्या वर्णनानुसार कशाचा उपयोग होतो तो क्वेश्चन नंबर 15चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. उत्तरातील तिसरा प्रश्न तर त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 16चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. त्यानंतर जो पुढचा प्रश्न होता कवितेचा तो ह्याच्यावर 2 प्रश्न होते कवितेवरती आणि कवितेवरती जे प्रश्न आले होते त्यांची उत्तर आपण पाहूया या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 17 दिसतो आपला प्रश्न क्रमांक 17चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 18चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. त्यानंतर पुढं कवितेवरचा पुढचा प्रश्न होता कवितेतील वर्णसर असत्य विधान कोणते तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. कोल्हा काकलेला राज्य क्वेश्चन नंबर 20 त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 21 वाक्यप्रचाराची निवड करा क्वेश्चन नंबर 21 आहे ऑप्शन नंबर 4. त्यानंतर क्वेश्चन नंबर 22 प्राणी व निवारा यातील अयोग्य जोडी कोणती त्याचं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. देन रिकाम्या जागी योग्य शब्द समूहदर्शक शब्द पर्यायातून निवडा क्वेश्चन नंबर 23चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. ध्वनिदर्शक शब्दाचा योग्य पर्याय कोणता त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 24चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. आणि रहस्य या शब्दासाठी
साठी योग्य समानार्थी शब्द निवडा, तर त्याचा आहे ऑप्शन नंबर 3. अशा पद्धतीने मराठीचे 25 प्रश्न आता आपण कंप्लीट केले. तो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 26 कडे आपण चाललेलो आहे. इंटेलिजंट टेस्ट क्वेश्चन नंबर 26 हा जो ठोकळ्याचा आला होता, तुम्हाला डायरेक्ट हा प्रश्न दिसून जाईल ठोकळ्याचा. यातला कोणता ठोकळा याच्यामध्ये तयार होणार नाही. क्वेश्चन नंबर 26 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. पुढे जे आहे आपल्याला दिसतं या ठिकाणी आरशामधील प्रतिमा हे आहे. त्यामध्ये 295 हा याच्यामध्ये आरशामधील प्रतिमा दिसते. क्वेश्चन नंबर 27 याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. नंतर CRY या प्रतिमेची आरशामधील प्रतिमा क्वेश्चन नंबर 28 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट पुढे दिले तुम्हाला वॉटर इमेज विचारली होती. याची क्वेश्चन नंबर 29 ची जी वॉटर इमेज आहे ऑप्शन नंबर 4. आणि क्वेश्चन नंबर 30 त्यामध्ये 671 ची तुम्हाला वॉटर इमेज विचारली, त्याचा आहे ऑप्शन नंबर 3. त्या नेक्स्ट क्वेश्चन नंबर 31 देवराई महाराष्ट्र तसं शरणवन हे कुठं आहे, तर मध्य प्रदेशमध्ये आहे ऑप्शन नंबर 2. त्यानंतर तुम्हाला पुढच्या आकृतीचं रिलेशन विचारलेले, त्या पद्धतीने जर आपण बघितलं क्वेश्चन नंबर 32 की याचं याच्यावर होतं त्याप्रमाणे कोणती आकृती, तर ऑप्शन नंबर 1 इज द आन्सर हिअर. तर चेक करू शकता आपल्याला हे जे दिलेले आहेत व्यवस्थित एकदा चेक आणि सापडतील आपल्याला, कारण हे कोणताही सेट असेल तरी हे प्रश्न लगेच ठळक दिसतात आपल्याला. तर पुढचा प्रश्न याच्यामध्ये दिसतोय आपल्याला रिलेशन मधला ह्या डायग्रामचा. क्वेश्चन नंबर 33 ही जी डायग्राम दिसते क्वेश्चन नंबर 33 याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. त्यानंतर रिलेशन आहे त्या दुसऱ्या नंबर मधलं 11 110 13 क्वेश्चन नंबर 34 या ठिकाणी आहे त्याचा ऑप्शन नंबर 4. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 35 या ठिकाणी दिसते 5/9 19/40 त्याचं जे आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. त्यानंतर दिसते तुम्हाला सेम टू सेम फिगर ओळखायची होती क्वेश्चन नंबर 36 ही वाली डायग्राम ऑप्शन नंबर 4. त्यानंतर क्वेश्चन नंबर 37 तर तुम्हाला तेच रिलेशन सेम त्या तुम्हाला सेम टू सेमच काढायचे आयडेंटिकल फिगर 70 या ठिकाणी 37 हा जो प्रश्न आहे ऑप्शन नंबर 4. देन नेक्स्ट आहे इन रो सलीम इज ऍट द सेंटर इज पोझिशन इज 12th हा जो प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 38 जो उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. देर आर टोटल 80 फ्लॉवरिंग प्लांट रोज मोगरा लिली पेरविंकल क्वेश्चन नंबर 39 त्याचा उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 क्वेश्चन नंबर 39 चं. त्यानंतर पुढे आहे आर्नॉल्डचं दिलं होतं आर्नॉल्ड इज फेसिंग टू द रायझिंग सन हा जो प्रश्न आहे त्याचा 40 वेस्ट डिग्री क्वेश्चन नंबर 40 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. त्यानंतर ही जी डायग्राम आहे दिसते आपल्याला ही वाली डायग्राम ह्या डायग्रामचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 इंटेलिजन्स मध्ये. देन क्वेश्चन नंबर 42 इन 2002 बालिका दिन हा जो खूप चांगला प्रश्न पडला होता क्वेश्चन नंबर 42 त्याचं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. देन त्याचं काय आपण चेक करूया क्वेश्चन नंबर 42 जो आहे उत्तर ऑप्शन नंबर 2. देन क्वेश्चन नंबर 43 हे जे वेन डायग्राम आली त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 44 दिसते आपल्याला अशा प्रकारची जी स्क्वेअर डायग्राम आली होती इंटेलिजन्स मध्ये क्वेश्चन नंबर 44 आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. त्यानंतर हे जे सर्कलची डायग्राम आली होती क्वेश्चन नंबर 45 याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. त्यानंतर पुढे 46 to 50 त्यामध्ये रिलेशन मार्स वेनस ज्युपिटर याच्या पुढे विचारतो 46 उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. आम्ही भारत वम कॉक्रोच असं हा प्रश्न खूप जणांना कन्फ्युजिंग वाटत होता त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सेल. आणि हे सगळे डिस्कशन केले हे पेपर आपल्याला लाईव्ह क्लास या व्हिडिओ सेक्शन मध्ये डिस्कशन केले. आता आपण फक्त सोडवतोय की तुम्हाला फास्ट चेक करण्यासाठी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 48 ही वाली जी डायग्राम आहे त्याचं उत्तर येते ऑप्शन नंबर 2. देन क्वेश्चन नंबर नेक्स्ट 49 याच्यामध्ये तुम्हाला जोड्या दिल्या आहेत याच्यामधली जी जोडी पाहिजे त्याला ऑप्शन नंबर 1 चेक करू शकता आपण व्यवस्थित त्याला एकदा. पुढचा सिरीज आहे आपले 28 10 91 क्वेश्चन नंबर 50 त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. देन क्वेश्चन नंबर 51 सर्टन कोड दिलाय 7 2 3 6 वगैरे तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 51 चा आहे ऑप्शन नंबर 1. देन क्वेश्चन 52 मध्ये परत कोड दिलाय TALE चा कोड दिलेला आहे तर हा जो प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 52 याचं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. त्यानंतर तुम्हाला नंबर्स आणि सिम्बॉल दिलेत त्याचा क्वेश्चन नंबर ह्या ठिकाणी दिसतो आपला 53 याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. त्याचा पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आहे त्याच्यावरती नंबर आणि सिम्बॉल होते क्वेश्चन नंबर 54 चा उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. देन क्वेश्चन नंबर 55 दिलेले आहे की ड्युरिंग ड्रॉविंग a period if water is split or you are drawing due to the your mistake then what will you do question number 55 so उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. then why will the government rules during the corona pandemic whose action is incorrect असं विचारलं क्वेश्चन नंबर 56 ऑप्शन नंबर 4 चेक करू शकता आपण हे दिसत असतील आपल्याला व्यवस्थित सर्व. ई वाली डायग्राम आपल्याला दिसत असेल क्वेश्चन नंबर त्याच्यामध्ये दिसते आपल्याला ही वाली डायग्राम त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 क्वेश्चन नंबर 65. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 65 चं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. त्यानंतर सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह क्वेश्चन नंबर 66 याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. ही वाली जी डायग्राम दिसते आपली याचं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. त्या खाली दिसते आपल्याला विच ग्रुप ऑफ सिम्बॉल विल ऑकर ॲट द प्लेस क्वेश्चन नंबर 68 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. त्यानंतर फाइंड रॉंग टर्म क्वेश्चन नंबर 69 याचं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 चेक करू शकता व्यवस्थित. त्यानंतर जे आपण पेजवाला आलोय लास्ट पेजला आलोय आणि ह्याच्यावर तुम्हाला एकदम इझिली ओळख होईल की ही वाली डायग्राम जी आहे ह्या पेजवरती तुम्ही आला तर तुम्हाला सगळे प्रश्न सापडतील. त्याच्यामध्ये दिसतोय क्वेश्चन नंबर 70 क्वेश्चन नंबर 70 द रॉंग टर्म दिले ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 71 सीमा इज ओल्डर दॅन रीमा बाय 7 years जे आहे उत्तर ऑप्शन नंबर 1. देन क्वेश्चन नंबर 72 अनया
इज टॉलर दॅन आकांक्षा. हा जो क्वेश्चन नंबर 72 आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 73, मानव हॅज 5 मॅटर्नल अँट्स अँड 4 मॅटर्नल अंकल्स. क्वेश्चन नंबर 73 चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. देन फाइंड द नंबर ऑफ ट्रायंगल इन द फिगर. याच्यामध्ये टोटल ट्रायंगल किती आहेत हे आपल्याला काढायचं होतं. त्याचं उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर 4. आणि लास्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 75. ही वाली जी डायग्राम आहे याचं जे उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर 2. तर अशा पद्धतीने इंग्लिश मीडियम आता 5वी पेपर 1 आणि पेपर 2 आपण फास्ट मध्ये सोडून घेतलं, जेणेकरून आपण एका व्हिडिओला फास्ट एकदम चेक करू शकतो व्यवस्थितरित्या. तो आता 8वीचा जर आपला व्हिडिओ असा सेम पद्धतीने पाहिजे असेल एकदम नवीन क्वेश्चन पेपर ते सोडून, तर आपण कमेंट करू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.